तर जेव्हा तुम्ही सिनेमात किंवा सिरियलमध्ये जे आवाज ऐकता, जेवढे पण तुम्हाला कानाने ऐकू येतं, ते रेकॉर्ड करणारा माणूस माझ्यासारखा असतो. तो जनरली दिसत नाही, कारण की तो बॅकस्टेजचा माणूस असतो. तो पडद्यामागचा असतो. मी साउंड रेकॉर्डिस्ट गणेश मनोहर फुके. SMS Productions निर्मित जर्नी. थोडक्यात सांगतो मी इकडे आलो कसा. खरं तर माझं बॅकग्राऊंड काहीच नाही आहे. साऊंडचं म्हणा किंवा फिल्म लाईनचं आमच्या घराण्यात कुणाचंच बॅकग्राऊंड नाही आहे. माझे वडील आर्मीमध्ये होते, ते मेकॅनिक होते. माझे जेवढे पण नात्याने मामा आहेत, ते सगळे मेकॅनिक आहेत. सो मला टेक्निकल गोष्टी खूप आवडत होत्या. मेकॅनिकल तर खूपच आवडतं. म्हणून मी 8वी-9वी चालू असतानाच मी मामांच्या गॅरेजमध्ये जायचो, काम करायचो. सो मला त्यावेळेस वाटत होतं मी मेकॅनिक व्हावं. बरं, वडील आर्मीचे मेकॅनिक होते. आर्मीमध्ये ते टँक इंजिनियर होते किंवा हेवी व्हेकल्स ते रिपेअर करायचे. काही इन्व्हेन्शन त्यांनी केले होते. सो त्यावेळेस असं मला वाटायचं की आपणही इंजिनियर व्हावं. पण माझं एक स्वप्न होतं, मला व्हायचं होतं टेस्ट पायलट. तर टेस्ट पायलट काय असतो? टेस्ट पायलट असतो जेव्हा नवीन विमान तयार होतं, तेव्हा त्याचं टेस्टिंग घेतलं जातं आणि ते डेंजर म्हणजे धोकादायक असतं ते, की फर्स्ट फ्लायमध्येच तुमचं काय होईल माहिती नसतं तुम्हाला. पण मला त्याची क्रेज खूप होती आणि आर्मीचं होतं, बॅकग्राऊंड होतं, वडील होते सगळे. पण सडनली लहान असतानाच वडील गेले. मग त्याच्यानंतर ते हळूहळू ते स्वप्न हे होत गेलं. एका वेळेस काय झालं, एक मित्र आहे माझे, सो त्यांनी मला विचारलं, "अरे, एक नवीन चॅनल सुरू झालं आहे ई-टी-व्ही. सो तिथे मी चाललो आहे साऊंड रेकॉर्डिंगला, मला मदत करायला येतो का?" सो त्याला फक्त एवढंच माहिती होतं की मी थोडंसं टेक्निकल पर्सन आहे. सो मलाही काहीतरी नवीन शिकायला मिळेल म्हणून मी ई-टी-व्ही हैदराबादला गेलो त्याच्यासोबत. तोही माझ्यासारखाच होता. म्हणजे आमच्या दोघांना एक्सपेरिमेंट करणं खूप आवडत होतं. अमित पटवर्धन त्या मित्राचं नाव. सो त्यांनी मला पहिल्यांदा बोलवलं. मग आम्ही दोघांनी खूप गमती-जमती करून तो साउंड करण्याचा प्रयत्न केला. ती पहिली सीरियल होती आमची प्रारब्ध नावाची, श्रीरंग गोडबोलेंनी डिरेक्ट केली होती. पण त्यावेळेस आम्ही खूप चुका केल्या. पण त्या चुकांमधून आम्ही एवढं शिकत गेलो. त्याच्यानंतर मग अमितने माझ्यावर पूर्ण भार टाकला, की तूच कर आता हे सगळं. पण त्यावेळेस असं झालं, की मला एक ओव्हर कॉन्फिडन्स होता, की मला हे सगळं जमेल. पण जसं-जसं करत गेलो, तसं त्यातल्या साउंडच्या ज्या काही डेप्थ असते साउंडची, ऑडिओची, ती शिकणं मला खूप गरजेचं होतं. बरं, त्यावेळेस असं वाटत होतं, की आत्ता शिकायचं, आपल्याला जमेल का? असे खूप प्रश्न मला पडले होते. वय वाढत होतं. पण माझ्याच घरातलंच एक उदाहरण सांगतो. माझ्या आईने 45व्या वर्षी तिने प्रौढ शिक्षणमध्ये 7वी पास केलं. सो हे मला खूप मोटिवेशनल वाटलं. मी म्हटलं, जर आई शिकू शकते तर आपण का नाही? साऊंडचा बेसिकली खूप डीप अभ्यास करायला लागलो. मग हर्ट्ज, मानवी कानाला किती हर्ट्जने ऐकू येतं, परिमापक काय असतात, ह्याचे मोजण्याचे मापं काय आहेत, डेसिबल काय असतं, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी समजून घ्यायला लागलो. आणि मग ते शिकत-शिकत मग आवड निर्माण होत गेली आणि साऊंडमध्ये पूर्णपणे मी कधी साऊंड रेकॉर्डिस्ट झालो मलाही कळालं नाही. आणि कामही खूप इझिली मिळत गेली. सो 25 वर्ष झाली मला आता हे काम करत. मग त्याच्या पुढची स्टेप असते साऊंड डिझाइन. सो मला काही लोकांनी मोटिवेट पण केलं, जसे श्रीरंग गोडबोले झाले, राहुल रानडे म्युझिक. तर यांनी मला खूप मोटिवेट केलं, की "अरे तू डिझाइन पण कर." कारण की मला माहीत नाही त्यांनी माझ्यातले गुण ओळखले होते का नाही. सुमित्रा मावशींचं पण मी नाव घेईल. त्यांनी मला लिखाण कर हे पण सुचवलं. त्यांच्यामुळं थोडंफार मी लिखाणही केलं. पण लिखाण, साऊंड हे सगळं मला वाटतं साधारण एकत्रच आहे. कारण की तुम्हाला जर ह्या गोष्टी डीपली माहिती असेल तर तुम्हाला हे करणं सोपं जातं. सो या 2-3 लोकांची मी नावं तर नक्कीच घेईल, की त्यांनी मला खूप मोटिवेट केलं आणि मग मी साउंड डिझायनिंगमध्ये पण आलो. 5-6 फिल्म साउंड डिझाइन झाल्या. चांगला रिस्पॉन्स झाला. भरपूर अवॉर्ड्स मिळाले. अजूनही ती जर्नी चालू आहे, पण मी अजूनही स्वतःला स्टुडंटच समजतो. साऊंडबद्दल नेहमीच तक्रारच असते. साऊंड रेकॉर्डिस्टची तक्रारच असते. साऊंड रेकॉर्डिस्ट आणि युनिटमध्ये फार लोकांचं, जनरली आर्टिस्ट लोकांचं फार पटत नाही. का तर सगळं आर्टिस्टला सर्वात जास्त त्रास देणारा माणूस हा साऊंड रेकॉर्डिस्ट असतो. कारण की होतं काही मुद्दामून कुणी करत नाही. म्हणजे आर्टिस्टलाही ते माहिती असतं. पण काय होतं मित्रांनो, आपल्याला एक माईक लावला जातो. तो खूप सेन्सिटिव्ह पार्ट माईक असतो तो. सो सॉरी. सो ती चूक मी केली जी आर्टिस्ट करतो. आम्ही ज्याच्यावर ओरडतो तेच चूक मी केलेली आहे.
सो हेच ठेवते मी त्याच्यात. ठेव ना, अगदीच अगदीच. हां. म्हणजे आम्ही आर्टिस्टला जे ओरडतो की माईकला हात लावू नका, हां. माईकच्या जवळ काय ठेवू नका, ती सेम चूक मी केलेली आहे. म्हणजे मी माणूस आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. सो काय होतं, प्रत्येकजण आपापलं काम छान करावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. आर्टिस्ट त्याचा परफॉर्मन्स देत असतो. पण आपल्याला ना काही टेक्निकलला मर्यादा असतात, की जसं कॅमेरामन सांगतो, "अरे फ्रेमच्या बाहेर जाऊ नका, जास्त वर बघू नका, इकडे करू नका." ते तर त्याला फ्रेम मॅनेज केलेली असते त्याने. सो त्याला असं वाटत असतं, की माझ्या फ्रेमच्या बाहेर आर्टिस्ट जाऊ नये, जेणेकरून त्याची फ्रेम खराब होऊ नये. सेम आर्टिस्टलाही वाटत असतं, की तो जो परफॉर्मन्स करतोय, तो 100% नॅचरल असावा, लोकांना आवडावा आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन असावं. सेम थिंग माझ्या बाबतीत पण असतं किंवा साऊंड रेकॉर्डिस्टच्या बाबतीत असतं, की मी जो आवाज रेकॉर्ड करतोय, तो क्रिस्टल क्लिअर असावा, जेणेकरून त्या आर्टिस्टची आयडेंटिटी जाऊ नये. मी हा शब्द एवढ्यासाठी वापरला ना, की प्रत्येक आर्टिस्टच्या व्हॉईसची एक आयडेंटिटी असते. म्हणजे एक आपण आवाज ऐकला, की आपल्याला कळतं ना, अरे हा कलाकार आहे, ह्याचा हा आवाज आहे. इनफॅक्ट आपल्या फॅमिलीतली पण. तुम्ही जेव्हा फोनवर बोलता किंवा तेव्हा तुम्हाला एक स्पेसिफिक आवाज जेव्हा ओळखतो, तुम्ही डोळे जरी बंद असतील तुमचे किंवा तुमच्या समोर तो माणूस जरी नसेल तरी कळतं, अरे नाही, ही माझी आई आहे, माझे वडील आहेत. आपण हे ते रेक्टिफाय करू शकतो. सेम थिंग असतं ते. सो खूप गोष्टी असतात, की ते साऊंड रेकॉर्डिस्ट पाळत असतात. पण म्हटलं तसं, की काही आर्टिस्टला हे माहिती नसतं, की आपलं रेकॉर्डिस्ट कोण आहे. मग ते जाणून-बुजून करतात का नाही मला माहीत नाही. पण त्यांना असं वाटतं, की ते फार महत्त्वाचं नाही आहे. पण ह्याच्या उलटही मी सांगेल तुम्हाला, की काही आर्टिस्ट असे असतात, की ज्यांना माहिती आहे, की साऊंड किती इम्पॉर्टंट आहेत. मी याच्यात 1-2 नावंही घेऊ शकतो. जसं की सचिन खेडेकर सर आहेत. सो ते रिहर्सल करतानाच माईक मागून घेतात. सो मला त्याचा फायदा काय होतो, की जेव्हा ते परफॉर्मन्स करणार असतात आणि त्याची रिहर्सल करत असतात, तेव्हा त्यांचे टोन, त्यांचा टोन, त्यांची व्हॉल्यूम लेव्हल, त्यांचा थ्रो, ह्या सगळ्या गोष्टी मला एक रिहर्सल मिळून जाते. मला एक जजमेंट मिळतं आणि ते जर कुठं लाऊड ओरडणार असतील, तर मला तिथं गेन कंट्रोल करता येतो. सो एक माझ्यासाठी पण ते एक रिहर्सल असते. सो असेही काही लोक आहेत, की जे माईक मागून घेतात आणि रिहर्सलच्या वेळेस ते सांगतात, की ते म्हणजे मी जरी विसरलो किंवा रेकॉर्डिस्ट जरी विसरला माईक द्यायला, ते स्वतः मागून घेतात. असे पण आर्टिस्ट आहेत आणि ह्यात सचिन खेडेकरांचं तर मी अगदीच नाव घेईल. ह्याच्या आणखीन एक नाव मी घेऊ इच्छितो, नसरुद्दीन शहा, की मी एका सुमित्रा भावेंसोबत एक एक फिल्म शूट करत होतो आम्ही. सो त्याच्यामध्ये नसरुद्दीन शाह हे काम करत होते आणि मी त्याचं सिंग साऊंड करत होतो. सो आम्ही ज्या लोकेशनला होतो त्या वाईड फ्रेम होती आणि मी असं कुठंतरी लपून एका कोपऱ्यात बसलो होतो. पहिलाच दिवस होता शूटचा. तर मी आपलं माझ्या दृष्टीने माझी सगळी तयारी करून ठेवली होती. माझ्या असिस्टंटनी नसरुद्दीन सरांना वगैरे सगळ्या आर्टिस्टला माईक नेऊन दिले. पण तो सीन रेकॉर्डिंग ते सुरू व्हायच्या आधी ना, नसरुद्दीन शाह हे मला शोधत आले. म्हणजे एका रेकॉर्डिस्टला शोधत आले, की "अरे कोण रेकॉर्डिस्ट आहे आपला?" आणि ते सर आले. मग मी उभा राहिलो तिथे. म्हटलं, "हां सर, काय?" मला वाटलं काहीतरी त्यांना पाहिजे असेल. सो ते म्हणाले, "अरे नाही, आप रेकॉर्डिस्ट हो" वगैरे. माझं नाव वगैरे विचारलं त्यांनी सगळं आणि म्हटले आणि ही रिक्वेस्टेड मी, की जर काही प्रॉब्लेम वाटला किंवा तुला वाटलं, की माझी व्हॉल्यूम डाऊन होते किंवा रसल येतो, सो प्लीज मला सांग, आपण ते दुरुस्त करूयात. सो ही मला एक खूप मोठी पावती होती, की एवढ्या मोठ्या आर्टिस्टनी सांगणं, की "अरे माझ्याकडनं काही चुकलं किंवा तुला जे हवं ते जर नाही मिळालं तर मला सांग, ते आपण परत करूया." म्हणजे हे एक लक्षात येतं, की असे काही आर्टिस्ट की ज्यांना माहिती आहे, की साऊंड किंवा आवाज हा फिल्मसाठी किंवा सर्वच गोष्टीसाठी किती इम्पॉर्टंट आहे, किती महत्त्वाचा आहे. सो मी काही लोकांना हा किस्सा मुद्दामून सांगतो, की जेणेकरून त्यांनाही असं वाटेल, की आपणही ह्या माणसांसारखं वागावं आणि मी असं म्हणत नाही वागावं, पण हे फिल्म मेकिंग किंवा हा जो पार्ट हा टीमवर्क आहे. ह्याच्यात कुणाच्याच एकाचं श्रेय कधीच नसतं. सो जेवढं तुम्ही टीमवर्क छान कराल, तेवढं तुमचा रिझल्ट आणि तुमचं प्रोडक्ट छान होतं. मी जेव्हा सुरुवात केली तर मी पायलट साऊंड हा एक प्रकार असतो. पायलट साऊंड म्हणजे जेव्हा सुरुवातीला फिल्म शूट होत असते, तेव्हा आर्टिस्ट त्यावेळेस जे काही बोलतात, ते त्यावेळेस रेकॉर्ड करून घ्यायचं असतं. ते ह्याच्यासाठी असतं, की जेव्हा डबिंग होतं किंवा फिल्मची प्रोसेस हे 3-4 महिन्यापर्यंत चालते, एडिट वगैरे. त्याच्यानंतर डबिंग येतं. डबिंग म्हणजे जसं आर्टिस्ट बोलला आहे तेच परत त्यांना बोलावं लागतं. पण ते त्यावेळेस काय बोलले, श्वास कुठे घेतला होता, पॉज कुठे घेतला होता, हे हे पाहण्यासाठी पायलट नावाचा हा प्रकार असतो. मग तोच आवाज ते ऐकून ते परत त्याला रिपीट करतात आणि ते फाईन ट्यून करून आपण स्टुडिओमध्ये ते रेकॉर्ड करतो, जेणेकरून आपल्याला डिस्टर्बिंग येत नाही. सो त्याच्यासाठी ते पायलट करायचं असतं. पण पायलटच्या बाबतीत पण मी अशा बऱ्याच लोकांचं पाहिलं, की बरेच रेकॉर्डिस्टबद्दल म्हणजे मी कंप्लेंट नाही करत कोणाची, पण काही त्याच्यात बाबतीत पण दुर्लक्षित करतात, की पायलट म्हणजे फक्त आर्टिस्टचा आवाज घ्यायचा त्यावेळेस आणि सोडून द्यायचा विषय. सो तसं करू नये मला असं वाटतं जनरली. कारण की ज्या लोकेशनला डिरेक्टर पाहत असतो,
प्रोडक्शन व्हॅल्यू एवढी असते की प्रोडक्शन सेट बांधतं किंवा त्या लोकेशनला जातात, आर्टिस्टचा कॉस्ट्यूम तसा करतो आपण, ती भाषा तशी निवडतो. ह्या गोष्टींना जेवढं महत्त्व दिलं जातं तसंच आपणही साऊंडला आपण महत्त्व द्यायला पाहिजे, की त्या लोकेशनला जेवढे पण आवाज आपल्याला ऐकू येतात किंवा तिथे क्रिएट होतात, कारण की प्रत्येक लोकेशनचा एक आवाज असतो, त्याची एक आवाजाची ओळख असते. तर ती टिपणं हे त्या साऊंड रेकॉर्डिस्टचं कर्तव्य असतं असं मला वाटतं. सो मी हे नेहमीच करतो. म्हणजे मी आर्टिस्टच्या आवाजासोबत तर बाकीच्या गोष्टी पाहतो, की शेजारी कुठला पक्षी आवाज देतो, पक्ष्याचा आवाज येतो आहे का? शेजारून ट्रेन जाते का? तिथे पाणी आहे का? सो जेवढे आवाज येतात तेवढं रेकॉर्ड करून घेणं हे त्या रेकॉर्डिस्टचं काम असतं. जेणेकरून तो आत्मा, आवाजाचा जो आत्मा असतो त्या फिल्ममध्ये आपल्याला भरता येतो. सो एका फिल्मचं काम आलं, झालं, तारखा ठरल्या, सगळ्या गोष्टी ठरल्या. पण काही गोष्टी अशा घडल्या की प्रोड्युसर खूप महत्त्वाचा पार्ट असतो याच्यात. सो प्रोड्युसरच्या लक्षात असं आलं की अरे मला फार बजेट नाही देता येणार या गोष्टीला. मग प्रोडक्शन आणि डिरेक्शन ह्या दोघांनी विचार सुरू केला की कॉस्ट कटिंग कसं सुरू करायचं. मग सगळ्यात पहिली तलवार चालली ती साऊंडवर, की नाही बाबा तुझं 4 माईक नको आणू, मला तुला रेकॉर्डरला ₹1000-1200 मी पर डे नाही देऊ शकत. अशा खूप गोष्टी सुरू झाल्या. मग आता काम तर करायचं आहे, डिरेक्टर पण मित्र, प्रोडक्शन पण, काम पण चांगलं. बरं आपल्याला मग ह्याच्यातनं काय चॅलेंजिंग करता येईल. सो मी त्यावेळेस मग रेकॉर्डर न वापरता हँडीकॅम जो असतो, व्हिडिओ कॅम, त्याला असा एक कॅमेरा शोधला की ज्याला मायक्रोफोनचे इनपुट्स आहेत आणि त्या कॅमेऱ्याचा मी यूज रेकॉर्डर म्हणून केला. आणि साऊंडचे ₹1500 पर डे प्रमाणे 22 दिवसाचे प्रोड्युसरचे वाचलेच. कॅमेऱ्याचं भाडं होतं फक्त ₹700 रोज. आणि हे काम पाहून मला एका बॉलिवूडमधल्या मोठ्या साऊंड डिझायनरनी "अरे तू हे काय केलेस?" म्हणून मला फोन केला आणि मला वाटलं प्लीज मला जॉईन हो. तू जर हे डिजिटल म्हणजे व्हिडिओ शूटिंगच्या कॅमेऱ्यावर असा साऊंड करत असशील तर तू रेकॉर्डरला काय मला त्याचा रिझल्ट देशील, तर तू मला प्लीज जॉईन हो. ही गोष्ट आहे साधारण 2005 ते 7च्या आसपासची. आणि त्यावेळेस त्यांनी मला ₹1.5 लाख महिना मी तुला देईल असं कमिट केलं होतं. पण मी बाकीच्या काही कमिटमेंट केल्या होत्या सिरियलच्या दृष्टीने म्हणा किंवा फिल्मच्या, त्यामुळे मला तिथं जाता आलं नाही. पण ती व्यक्ती आज माझे खूप चांगले मित्र आहेत आणि आम्ही खूप, मला काही अडलं-नडलं तर मी त्यांना विचारतो, कारण की नो डाऊट सिनियर आहेत मला. सो असे पण इन्सिडन्ट्स तुमच्या बाबतीत घडतात. सो जस्ट कीप इट अप. आपण काय करायचं, कसं करायचं, समोरच्याला त्याचा त्रासही होऊ नये, बजेट परवडलं पण पाहिजे. काही गोष्टी असतात ज्या नंतर करू शकतो, तर ते प्लॅनिंग करावं. सो प्लॅन आणि वर्क हे दोन्ही एकत्र झालं तर तुम्ही नो डाऊट तुम्ही चांगलं काम करू शकता.